देखील आनंद घेतोय, ज्याचे प्रोप्रायटर्स आपण पाहतोय शंकरजी गुळवी साहेब, मॅन फ्रॉम निंबवली, आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय आहे या स्पर्धेमध्ये. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकर्षक ट्रॉफीज पाहतोय. आदरणीय गणेशदादा पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दुगाड, यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक. मॅचला झाली आहे सुरुवात. चला सलामीवीर मैदानात दाखल करा. टीम सुपेगाव संघ अधिक वेळ घेऊ नका, कारण जिथे 3 षटकांची मॅच होती तिथे आम्ही तुमच्यासाठी करता 4 षटकांची मॅच केली आहे. दोन्ही टीम्स एक सूचना आहे, तुम्हाला पहिले 3 षटक ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. 15 मिनिटाच्या अधिक वेळ आपण घेतला तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक हा इनफिल्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल, आणि टायमिंग सेट केलेला आहे या ठिकाणी. ही सूचना लक्षात घ्या आपण, कारण कालच्या दिवसामध्ये काल कोलिवली संघाला त्याचा फटका बसला, आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पुंडा संघाने देखील तो संघाचा फटका बसला होता. आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करण्याकरिता गोलंदाज सूरज, पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला मयुरेश, नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सौरभ. ही गोड जोडी आपण टीम जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाकडून पाहू शकाल. डावाची सलामी करण्याकरिता हे 2 शूरवीर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मॅच झाली आहे स्टार्ट. पंचांचा होतो इशारा. पहिला बॉल टाइम सेट केलेला आहे. इथून मात्र पहिला चेंडू मार्गस्थ केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राईट हँड बॅट्समन आपण पाहू शकाल मयुरेशला. पहिला बॉल आजच्या दिवसातील पहिला चेंडू इथून मात्र पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावेने टीमचं अकाउंट ओपन होत आहे. अगदी डाव्या एसटीला चेंडू मिस करत होता, डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता, आणि पंचांचा तिथून वाईटचा इशारा होतोय. पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाला. धावसंख्या 1 वरती पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र ऑनसाईडला वळवलाय. मिडॉनकडे क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेसाठी थोडी फंबलिंग पाहायला मिळाली, आणि क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. काही क्षणासाठी असं वाटत होतं की कॉल कॉम्बिनेशन चुकलाय की काय, अशा स्थितीमध्ये ही धाव कंप्लीट केली आहे. धोका जरूर पत्करला होता, परंतु लास्ट मोमेंटला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचला, आणि तिथून मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. 3 धावा धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिले 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. ही सूचना आपण सातत्याने लक्षात घ्या. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज सूरज, सामना करेल मयुरेश. यावेळेला लाईन लेंथ खूप चांगली आहे. गुडलेन स्पॉटवरती चेंडू हा मात्र टाकला गेला, आणि त्याचनंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे, आणि इथून मात्र हा डॉट चेंडू आलाय. धावसंख्या 3 असताना चेंडूचा खेळ झालाय 2. चेंडू क्रमांक 3 घेऊन जातील गोलंदाज सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र हुक केलाय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे क्षेत्र खाली आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. दमदार शानदार चौकार. या चौकारानं मात्र धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत धावफलकावरती 7 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला, आणि त्याला मात्र हुक केला गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चौकार आलाय. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज. यावेळेला क्लासिकल स्ट्रोक. आउट ऑफ दी 5. 6 धावा. षटकार आलाय. अतिशय सुंदर षटकार पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे.
काय स्ट्रोक खेळला गेला, अगदी विचार केला तर प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ दी बॅट, बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला, फ्लिक केला गेला आणि 6 धावा इथे मात्र हस्तगत केल्या गेल्या. षटकार आला, या षटकारानं धावसंख्या भरारी घेत असताना 13 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मयुरेश. एकंदरीत धावसंख्येचा फळक पाहिला तर 13 धावा आहेत. चेंडूचा खेळ झाला 4, 1 चौकार 1 षटकार. आक्रमक पवित्र आपल्या हाती घेतलाय. नक्कीच टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला होता. खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला म्हणजे इरादा असेल 50+ जाण्याचा. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने सूरज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी शानदार चौकार. संख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17 धावा. धावसंख्येचा फळक पाहिला तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचले. 17 धावा धावफळकावरती आहेत. माफ करा 18 धावा धावफळकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये राहिली आहे मयुरेशची. षटक क्रमांक 2 नितीन येत आहेत गोलंदाजीसाठी. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं गेलं. नक्कीच विनंती असेल टीम आंबेडकर नगर संघ आपण घाई करा. पहिल्या षटकाकरिता आपण तब्बल 7 मिनिट खर्च केलेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज नितीन. प्रथम स्ट्रायकर एंडवरती मयुरेश स्ट्रायकर एंडवरती आहेत. पहिल्या 6 चेंडूचा सामना त्यांनीच केला आणि आता देखील स्ट्रायकर एंडवरती तेच आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगली बॅटिंग राहिली आहे त्यांची. 2 चौकार 1 षटकार त्या बॅटमधून लगावला गेला आणि एक चांगली स्टार्ट एक चांगली सुरुवात प्राप्त करून दिली आहे जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला. गोलंदाज नितीन यांचा पहिला बॉल. चला स्पीडअप करा टीम आंबेडकर नगर संघ, प्लीज कॉपरेट करा. षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातोय. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश. खूप चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत. हाफ ट्रॅकर चेंडू फटका फसला हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू नोमॅन्स लँडमध्ये. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीचे कॅचेस पकडणं खूप गरजेचं राहतं. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 20 धावा धावफळकावरती. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता. बाउन्स पाहायला मिळाला. चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथून मात्र 2 धावा प्राप्त होत असताना धावसंख्या 20 वरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. नितीन यांच्याकडे खूप सारा अनुभव आहे. अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच इथून मात्र एखादी विकेट आली तर मात्र कुठेतरी धावसंख्येला अंकुश लागेल. विकेटची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. यावेळेला इनसाइड एज बॅटची अतली कडा घेतली. धावचीची संधी होती.
संधी गमावली गेली आहे. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. नजर हटी दुर्घटना घटी. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. इथे एकही धाव नव्हती, तिथे मात्र 2 धावा बहाल केल्या गेल्या आणि या 2 धावेनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22 विदाउट लॉस. 22 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्येचा फळक एकंदरीत पाहिला तर 22 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. नेक्स्ट मॅच PN स्पोर्ट्स पालकने आई गावदेवी तिसाई खालिंग दोन्ही संघांनी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. अकुट टप्प्याचा चेंडू. हा फटका देखील फसला गेलाय. इथे मात्र पहा झेल देखील सुटला गेला. मात्र नशिबाची साथ मिळते बॅटर मयुरेशला. 23 धावा धावफलकावरती. जिथे मात्र झेल टिपण्याची संधी होती तिथे कॅचेस सुटल्या जातात आणि क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना की पकडा कॅच आणि जिंका मॅच. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी चांगली होत असते. परंतु इथे पाहिलं तर खूप साऱ्या चुका पाहायला मिळाल्या छोट्या 11 आंबेडकर नगर संघाकडून. त्या चुका सुधाराव्या लागतील. 23 धावा धावफलकावरती असताना नितीन खूप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला चांगला चेंडू होता. बॅकफूटवरती आले होते. कट करायचा होता बॅकवर्ड पॉईंटकडे. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि त्याचनंतर डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. 23 धावा धावफलकावरती अनुभवाच्या पणाला लावून गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज महागडा ठरला सूरज, परंतु त्याला कमबॅक करून देत असताना गोलंदाज नितीन. यावेळेला ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. दस्तक पे मस्तक. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मयुरेशच्या बॅटमधून मयुरेश नव्हे तर फलंदाज सौरभच्या बॅटमधून हा चौकार लगावला गेला. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 33 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहा पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या त्या मात्र 18 आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत धावा आल्या त्या 15 आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर बिनगडी बाद धावसंख्येचा फळक जाऊन पोहोचतोय तब्बल 33 या अंकावरती. नेक्स्ट मॅच तिसाई खालिंग आणि PN स्पोर्ट्स पालकने. आपण रिपोर्टिंग करा. आपण सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतो अन्यथा आपल्याला तुम्हाला 1 षटक कमी केलं जाईल. तिसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संदेशला मार्गस्थ केला जातं. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा येतात. चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात. असं म्हणतात की तुमच्या डावाची सुरुवात चांगली झाली तर मध्यांतर चांगला होतो आणि शेवट देखील गोड होतो. अशा स्थितीमध्ये संदेश या गोलंदाजावरती विश्वास दाखवला गेला. हा विश्वास सार्थक होईल का या मॅचमध्ये? षटकातला पहिला बॉल मार्गस्थ केला तो संदेशच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मयुरेश. दोन्ही एंडने मात्र फटकेबाजीला चांगली सुरुवात केली आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त झाली. मात्र ऑफसाईड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेला. पहिला चेंडू आलाय निर्धाव. धावसंख्या 33 असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन फलंदाज मयुरेशच्या विरोधामध्ये. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. यावेळेला चुकी होणार नाही आहे. फलंदाज मयुरेश हा पहिला धक्का बसतोय जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला.
इथून मात्र मयुरेश ज्यानं डावाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करून दिली आणि तिथून मात्र तो बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने खूप चांगली बॅटिंग करत असताना तब्बल 22 धावांची खेळी साकारली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय येतोय. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला आणखीन एक जबरदस्त चेंडू संदेश देतोय बॅटरला आणि इथून मात्र पाहिलं तर डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. अवघ्या 3 चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि विकेट्स देखील आली आहे. ट्रम्पकार ठरतोय, टर्निंग पॉईंट ठरतोय आंबेडकर नगर संघासाठी. ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती त्या पद्धतीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाचा चेंडू. गोलंदाज सज्ज झालाय आपल्या गोलंदाजीवरतून. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन प्रणय करिता. या वेळेला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय आणि इथून देखील आणखीन एक धक्का बसतोय जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला. विकेट्स क्रमांक 2. शंकर सपाटे साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. सलग 4 चेंडू डॉट आणि त्याचनंतर 2 विकेट. खूप चांगली गोलंदाजी संदेशने केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रतीक येतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आहे 33 धावा. पहा क्रिकेट असा खेळ आहे मात्र कधी इकडे तर कधी तिकडे, यालाच तर नाव क्रिकेट दिलं. पहिले 2 षटकं टीम सुपेगाव संघाच्या नावावरती राहिली परंतु संदेशला ज्या पद्धतीने आणला आणि संदेशने जी कामगिरी केली आहे खऱ्या अर्थानं पूर्ण कायापलट करून टाकले. चला टीम आंबेडकर नगर संघ आपण प्रत्येक षटकाकरिता अधिक वेळ घेत आहे. आयोजकांची सूचना आहे आम्हाला. प्रतीक स्ट्रायकर एंडवरती आहे. षटकातला पुढचा बॉल लेफ्ट हँड प्रतीकसाठी ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. 69 धावांनी टीमची टोटल धावून पुढे पोहोचते 34 धावा. पहिले 4 चेंडू मात्र अतिशय सुंदर टाकले. त्यावेळेला मात्र राईट हँड बॅट्समन होते परंतु इथून मात्र पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समन आला आणि तिथून मात्र थोडासा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. पुढचा बॉल. यावेळेला दर्जेदार चेंडू. खूप चांगली गोलंदाजी संदेश यांची पाहायला मिळाली. 5 चेंडूवरती फक्त सिंगल आणि 2 विकेट्स. 34 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खूप सारं आपल्याला पाहायला मिळालं. चौकार हॅट्रिक पाहिली, षटकार हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली, निर्धाव षटक देखील पाहिलं. खूप सारे रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी पहिल्या दिवसापासून आज हा या स्पर्धेचा अंतिम गोड दिवस पाहायला मिळेल. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. षटकातला अंतिम चेंडू बॅकफुटवरती आल्या. पुल करण्याचा प्रयत्न ऑनसाईडमध्ये काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक. सिंगल फक्त मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि आता मात्र 3 षटकाकरिता अधिक वेळ घेतलाय टीम आंबेडकर नगर संघाने. त्यामुळे त्यांचा एक खेळाडू हा मात्र इनफिल्डच्या आतमध्ये आणायचा आहे. अजय पाटील सर ही सूचना आपण लक्षात घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 मिनटं अगदी आपण अधिक घेतल्यात. 3 षटकांकरिता 18 मिनटं आपण वापर केलाय. या ठिकाणी निश्चितपणाने आपण स्वागत समारंभ करणार आहोत. आदरणीय भालचंद्र मांद्रेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील. आदरणीय नितीन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्याचा स्वीकार त्यांनी करायचा. भालचंद्र मांद्रेकर यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता नितीनजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते भालचंद्र मांद्रेकर यांचं स्वागत सन्मान करायचा.
समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका. जे प्रेक्षक आहेत पडद्याच्या मागे बसा. आयोजकांची सूचना आहे जे आतमध्ये प्रेक्षक आहेत त्यांनी पण बाहेर जा. पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी. थँक्यू सो मच. जाऊया चौथ्या षटकाकडे. अनुष्यला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलंय. खूप चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज संदेशची. अवघ्या 2 धावा ज्यानं खर्च केल्या. 35 धावा धावफलकावरती आहे. स्लॉग ओव्हरमध्ये अनुषला आणलं गेलंय. पहिला बॉल गोलंदाज अनुषचा. अकुट टप्प्याचा चेंडू शॉट टंपूल केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बॅकवर्ड स्क्युअर लेग मध्ये ही चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का बसतोय जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाला. अकुट टप्प्याचा मध्ये यायचं. पीएन स्पोर्ट्स पालकने आणि तिसाई खालिंग. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पीएन स्पोर्ट्स पालकने आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी तिसाई खालिंग असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती विकेट झाले. गोलंदाज अनुषने पहिल्याच चेंडूवरती विकेट्स प्राप्त केले प्रतीकची. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना देवेन येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. अनुषने मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पहा तब्बल 33 धावा होत्या. परंतु त्यानंतर केलेले आंबेडकर नगर संघाने परफॉर्मन्स अतिशय सुंदर पाहायला मिळाला. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि यस नोचा इशारा होतोय पंचांकडून. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती एकंदरीत 37 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल फलंदाजासाठी. खऱ्या अर्थानं आता मात्र मेजवानी असेल आणि स्ट्रायकर एंडवरती असेल फलंदाज सौरभ ज्यानं 3 चेंडूचा सामना केला. 11 धावांचं योगदान दिलं आहे ज्यामध्ये 1 चौकार 1 षटकार त्याने खेचला आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर थोडासा अस्वेर मारा पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज अनुषचा षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र ऑनसाईडला वळवलाय. चेंडूला मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. जरूर धोका पत्करलाय आणि तिथून मात्र काय तर जरूर फलंदाज बाद होईल. खराब कॉल कॉम्बिनेशन आणि तिथून मात्र विकेटचं पतन. अडतीस धावा धावफलकावरती असताना विकेट्स आतापर्यंत गमावले गेलेत. एकंदरीत 4 विकेट्स गमावले गेलेत. अनुष षटकातला पुढचा बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला वळवलाय. सिलिमिट ऑन मध्ये 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेच्या साहाय्याने सांघिक धावसंख्या 39 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा. परंतु त्यानंतर केलेला पलटवार अप्रतिम पाहायला मिळाला. टीम छोट्या 11 आंबेडकर नगर संघाकडून खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकाचा चेंडू गोलंदाज अनुष देवेंसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू काऊ कॉर्नरमध्ये आलाय. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेसाठी कॉल कॉम्पिटिशन इथे देखील चुकीचं पाहायला मिळालं. परंतु लास्ट मुमेंटला नकार दिला गेला आणि इथे मात्र मिळेल ती फक्त सिंगल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 40 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतात. असं वाटत होतं कुठेतरी जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघ मात्र 55 ते 60च्या दरम्यान जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु खऱ्या अर्थानं संदेशने इथे केलेली गोलंदाजी आणि अनुषने केलेली स्लॉग ओव्हरमध्ये विकेट टू विकेट गोलंदाजी
या दोन्ही गोलंदाजाने भेदक मारा केला, भेदकता दाखवली गेली आणि तिथून मात्र धावसंख्येला अंकुश लावला गेला. धावसंख्येचा फरक आहे 40 धाबात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, त्यानंतर टॉस केला जाईल PN स्पोर्ट्स पालाकने आणि आई गावदेवी तिसाई खालिंग या 2 संघादरम्यान. एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 4. 5व्या क्रमांकाचा चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर पाहायला मिळेल मयंक. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धाव मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 41 41 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला. या शेवटच्या चेंडूवरती मात्र टार्गेट सेट होईल. या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आपण पाहतोय. जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड आयोजित दुगाड चषक 2024 ज्युनियर गटातील सामने आज या फायनल डेला आपण पाहतोय. तिथून पहिला सामना आपण आजमावतोय जय दुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव आणि छोट्या 11 आंबेडकर नगर या 2 टीम दरम्यान. अंतिम चेंडू, गोलंदाज सज्ज अनुष. यावेळेला बिग हिट केलंय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवरती आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावांची आवश्यकता आहे टीम आंबेडकर नगर संघ. ही सूचना आपण लक्षात घ्या. आपण जातोय टॉस बॉक्स. बंटी तनपुरे यांनी पुरस्कृत केलेला हा टॉस बॉक्स आणि आदरणीय नितीनजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय दुगाड चषक आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय BS स्पोर्ट्स. दुगाड चषक इज अ कॉल आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. PN स्पोर्ट्स पालकने ऑन द टॉस. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आहात. दोन्ही एंडनी स्पर्धा खेळवली जाते. किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 60. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना टीमकडून काय अपेक्षा असतील? 100% देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी संघाची नुकतीच स्पर्धा पार पडली. तिथे देखील आपण दावेदार राहिलात. या स्पर्धेमध्ये खेळत असताना इथे मात्र काय अपेक्षा असतील? सगळ्यांनी 100% देण्याचा प्रयत्न करा. या स्पर्धेबद्दल काय सांगू शकाल? खूप चांगलं आयोजन केलं. नक्कीच टीम तिसाई खाली टॉस तुम्ही गमवलाय. टॉस तुमच्या बाजूने लागला असता तर काय निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. अर्थात तुमच्या आता वाट्याला आले फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50-55 धावा. आउटफील्ड चांगलं आहे. 360 डिग्रीचं मैदान आहे आणि अशा स्थितीमध्ये टीमकडून काय अपेक्षा असतील? सर्वही 100% देण्याचा प्रयत्न करा. आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर केलं आणि ते खेळायला संधी दिल्याबद्दल दुगाडकरांचे धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा असतील. यस PN स्पोर्ट्स पालकने ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स. जाऊया दुसऱ्या डावाला. इथे सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे. टायमर इथे देखील लावला जाईल सुपेगाव टीमसाठी. ही सूचना आपण लक्षात घ्या. याचा फटका बसलाय टीम आंबेडकर नगर संघाला अंतिम षटकामध्ये. नेक्स्ट मॅच PN स्पोर्ट्स पालकने ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आई गावदेवी तिसाई खालिंग संघाला. चला सलामीवीर मैदानात दाखल करा आंबेडकर नगर संघ. छोट्या 11 आंबेडकर नगर संघ विनंती असेल आपल्याला सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. चोवीस चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. सामना जिंकण्याकरिता
छोट्या 11 आंबेडकर नगर या संघाला प्रथम फलंदाजी केली. जयदुर्गा स्पोर्ट्स सोपेगाव संघाने नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला होता. खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. निर्णय अगदी योग्य ठरलाय पहिल्या डावामध्ये, परंतु दुसऱ्या डाव्यामध्ये उत्तर कोणत्या पद्धतीने झाले हे आपण पूर्वार्ध पाहिला. उत्तरार्धामध्ये आत्ता काय घडेल आणि काय बिघडेल, मात्र या धावा डिफेन्स केल्या जातील का, या धावा चेस केल्या जातील का, खूप सारे प्रश्नचिन्ह. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नितीन आणि हर्षद ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहू शकाल, जे मात्र डावाची ओपनिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हर्षद स्ट्रायकर एंडवरती, नितीन नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अनुभवी आहेत आणि सातत्याने पाहिलं तर प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी गाठायची आहे. अर्थातच मॅच एवढी देखील हार्ड नाही आहे, कारण 360 डिग्रीचं मैदान आहे. इथे मात्र मैदानाच्या अवतीभोवती पाहिलं तर खूप चांगलं आउटफील्ड आहे. इथे धावा चेस देखील होऊ शकतात, ती मानसिकता ठेवावी लागेल. अक्षय येतोय पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेटने. पहिला बॉल, दुसऱ्या डावातला पहिला चेंडू मार्गस्थ केला होता ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू इथे फटका फसला गेलाय, सिली मिड ऑफ मध्ये घेतला. एक दमदार शानदार खेळ, फलंदाजाचा संपलाय खेळ. फलंदाज माघारी परततोय. मिस्टर हर्षद बॅक टू द डगआउट. पहिला विकेट. माझे आईचा जागर. चेंडूवरती गोल्डन विकेट. फलंदाज हर्षद बाद झाला आणि ज्या वेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट्स येते ना, त्या वेळेला गोलंदाजाचा आत्मविश्वास हा मात्र उंचावलेला असतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटीला दाखल केलाय. 48 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय. त्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आहे. दुसरा चेंडू गोलंदाज सज्ज झाला अक्षय ओव्हर द विकेटने. न्यू बॅटर, लेफ्ट हँड बॅट्समन बंटी ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज झालाय पुढचा बॉल घेऊन. अकुट टप्प्याचा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न. इथे थोडासा बाउन्सरचा वापर केला गेला. जागते रहोचा इशारा दिला गेला फलंदाजाला आणि इथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्येचा फळक पाहतो एकंदरीत 0. 1 विकेट्स मात्र गमावलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना स्ट्रायकर एंडवरती बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच बंटी तो नुकताच फलंदाजीसाठी सज्ज झालाय. थोडंसं दडपण आहे आंबेडकर नगर संघासमोर, कारण पहिल्याच चेंडूवरती विकेट आला. पुढचा बॉल यावेळेला डाऊन दी ग्राउंड, आउट ऑफ दी पार्क, डीप मिड विकेटच्या बाहेर निघून जाईल चेंडू. 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. पीएन स्पोर्ट्स पालकने आणि आई गावदेवी तिसाई खालिंग आयोजकांची सूचना आहे, सामना खेळण्याअगोदर आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. खालिंग संघ आणि पालकने संघ ही सूचना आपण लक्षात घ्या, आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. यावेळेला दर्जेदार चेंडू खूप चांगला टप्प्यावरती हाताळला गेला. अपील अति जबरदस्त पाहायला मिळाली. उत्साह अधिक होता, पंच संमत नाही आहेत. चांगलं डिसिजन. धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल. धावफळकावरती 6 धावा. आदरणीय अनिकेत पाटील जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडमध्ये डीपमध्ये ढकलला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगले क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळेल. प्रोटेक्शन दिलं गेलं डीप मिड विकेटमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. एकंदरीत 7 धावा धावफळकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5. अंतिम चेंडू शिल्लक आहे.
षटकातला पुढचा बॉल गोलंदाज अक्षयचा ओर द विकेटने सामना करेल राईट हँड बॅट्समन नितीन. प्रथमच स्ट्राईक एंडवरती येत आहेत, सलामीला आले होते जरूर. यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेचलाय, पंच केलाय चेंडूला लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या डोक्यावर 6 धावांसाठी येतोय षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी पाठवायचं आयोजन कमिटी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर 13 धावा. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात होती आणि दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला जातोय मयुरेशला, ज्यानं 22 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. असा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील बंटी, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आला. चला घाई करा टीम सुपेगाव संघ, अन्यथा आपल्याला फटका बसू शकेल चौथ्या षटकामध्ये. मयुरेश पहिला बॉल घेऊन यावेळेला सबमरीन डिलिव्हरी अगदी ऑफस्टमच्या बाहेर ठेवला गेला. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती झाली 13 धावा धावफलकावरती असताना. आदरणीय शरद जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वराडगावचे एक जबरदस्त क्रिकेटपटू. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय धावफलकावरती एकंदरीत 13 धावा. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना मयुरेश. पुढचा बॉल मयुरेशचा राईट हँड बॉलर आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय बंटीला, ज्यानं आतापर्यंत एक षटकार खेचलाय. अकूट टप्प्याचा चेंडू आप बैल मुझे मार आउट ऑफ दी पार्क. 6 धावा मेजवानी होती, स्वीकारले 6 धावांसाठी क्लासिकल षटकार. ट्रॅकर चेंडू होता. फलंदाज बंटीच्या हातामध्ये मनगटी ताकद आहे आणि प्रॉपर टायमिंग. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 19 धावा आगाज केला गेला मयुरेशवरती. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर षटकार येतो. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झालाय मयुरेश. पुढचा बॉल घेऊन बंटी करिता. यावेळेला मात्र फुल टॉच चेंडू सरळ बॅटने लेफ्ट लॉंग ऑफ मध्ये. मात्र इथून काय घडले देखील पाहावं लागेल. यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. पंच निर्णय कळवा आमच्यापर्यंत. विकेट. कमॉन डीजे. तुझे कोणी
अपना रियल हीरो, सब कहते हैं उसको अपना रियल हीरो। तिथे मात्र डीजे विकेटचं पतन झालं. इथे मात्र पाहिलं तर दुसरा विकेट गमावला. 19 अंकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनुषला दाखल केलाय, ज्यानं स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. अशा अनुष या खेळाडूला मात्र आता संधी दिली गेली आहे. पहिला विकेट गमावला गेला हर्षदच्या रूपामध्ये, दुसरा विकेट गमावला गेला. अर्थात बंटी खूप चांगली बॅटिंग करत होते. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. अर्थात त्यांनी धावांची खेळी साकारली ती मात्र 13. आणि इथून मात्र अनुष हा डाव्या हाताचा डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती असेल. चेंडूचा खेळ झाला 3. 4थ्या क्रमांकाचा चेंडू गोलंदाज मयुरेश पुढेच एकदा पंचांना क्रॉस करून टाकतो हा चेंडू. यावेळेला हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. आणि इथून मात्र पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती झाली. या धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ मात्र झाला आहे. एकंदरीत पाहिले तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी पहा. षटकार आल्यानंतर मानसिक दबाव त्याने आपल्यावरती घेतला नाही, परंतु इथून अनुषला फलंदाज नितीन यांना मात्र चांगली साथ द्यावी लागेल. त्यांना स्ट्रायकर एंडवरती आणणं खूप गरजेचं आहे. यावेळी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल, सिंगल मात्र जरूर मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 20 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर 28 धावांची गरज आहे. उर्वरित 13 चेंडू आणि 28 धावा. मॅच ऑन आहे, मॅच संपलेली नाही आहे जोपर्यंत नितीन मैदानाच्या आतमध्ये असेल. या नितीनचा विचार केला ना तर 1 चेंडूचा सामना केलाय आणि 1 षटकार त्यांनी ठोकलाय, परंतु त्यानंतर त्यांना स्ट्राईक मिळाली नव्हती. स्ट्राईक मिळाली आहे ती दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती. गोलंदाज सज्ज झालाय मयुरेश. चला घाई करा, तिसऱ्या षटकासाठी तुम्हाला फटका बसू शकेल. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना नाही करू शकत. ओव्हर द विकेटने षटकातला अंतिम चेंडू मयुरेशचा. यावेळेला चेंडूला सोडून दिला गेला. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. या अवंदर धावेने टीमची टोटल जाऊन पुढे पोहोचते. एकंदर 21 धावा धावफलकावरती. या गावचं युवा नेतृत्व, तरुण तडफदार, एक जबरदस्त क्रिकेटपटू आमचे मित्र महेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. 21 धावा धावफलकावरती आहेत. नितीन यांची रणनीती काय असेल? मोठा फटका की स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल? या रणनीत्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्वाच्या असतात. क्लासिकल स्ट्रोक पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी क्लासिकल स्ट्रोक चौकार आलाय. आला मात्र 12 मात्र रिक्वायर्ड रन रेट जो हवा होता तो मात्र प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाला आहे छोट्या 11 आंबेडकर नगर संघ. परंतु तिसरा आणि चौथा षटक काय घडून जाईल, काय मात्र इथे रिझल्ट देईल हे देखील महत्त्वाचं तितकंच ठरणार आहे. 12 चेंडू विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. अशा स्थितीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आशिष गोलंदाजीवरती मार्गस्थ होत आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपल्याला बॅटर अनुष पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, खूप चांगली गोलंदाजी केली होती. फलंदाजीसाठी त्यांना प्रमोट केलं गेलं आणि आता मात्र इथून त्यांना नितीन यांना चांगली साथ द्यावी लागेल. त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवरती आणणं खूप गरजेचं आहे. काय घडेल काय बिघडेल. 12 चेंडू 23 धावा. पहिला बॉल गोलंदाज आशिष यांचा सामना करेल अनुष. आपल्याला मात्र जे कार्य करायचं होतं ते केलंय. सरळ बॅटने लॉग ऑफकडे ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण नितीन सिनियर प्लेयर आहेत, अनुभवी आहेत. त्यांना स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं आहे. त्यांची बॅट देखील मॅचमध्ये तळपले. अवघ्या 2 चेंडूचा सामना केलाय. त्या 2 चेंडूवरती 1 चौकार 1 षटकार आलाय. चांगला क्रिकेट आणि चांगली बॅटिंग करत असताना नितीन
एकंदरीत धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 26 धावा धावफळकावरती आहेत. इक्वेशन मात्र बदललं गेलं आहे. 11 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत 22. जोपर्यंत नितीन मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत जरूर विजयाच्या आशा या पल्लवीत असतील आंबेडकर नगर संघासाठी. एकंदरीत चेंडूचा खेळ झाला एक. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. आशिष षटकातला पुढचा बॉल घेऊन जातील राऊंड द विकेटने राईट हँड बॅट्समन नितीन यांच्याकरिता. यावेळेला क्लास चेंडू टाकला गेला. हार्ड लेंथ होती. गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची समाप्ती. परंतु इथून मात्र जितके डॉट चेंडू निघतील ना तितका दबाव आणि मात्र प्रेशर निर्माण होईल. 26 धावा धावफळकावरती आहे. 2 चेंडूवरती सिंगल आली आहे. गोलंदाज सज्ज झालाय राऊंड द विकेटने. पुढचा बॉल घेऊन आशिष. यावेळेला फुलटॉस चेंडू. हा बैल मुझे मार आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार आलाय. नाही बुलेट स्कोडा नको तो गोडा. मला आवडतो बैलगाडा. पाहायला मिळते तब्बल 32 धावा. ही चुकी पाहायला मिळाली गोलंदाज आशिषकडून. फुलटॉस चेंडू मात्र तुम्ही नितीन सारख्या फलंदाजाला टाकू शकत नाहीयेत. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने लाफ्ट केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडूची फेकी होते आणि तोपर्यंत मात्र इथे एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्येचा फळक जर पाहिला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. एकंदरीत धावफळकावरती 33 धावा धावफळकावरती आहेत. प्रथम दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय आंबेडकर नगर संघाची धावसंख्या. यावेळेला फटका फसला गेलाय. झेल टिपली गेली आहे आणि फलंदाज अनुष इथून मात्र माघारी परततोय. धक्का क्रमांक 3. तिसऱ्या विकेटचं पतन. खूप मोठी मी तर सांगेन चुकी केली अनुजने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना संदेश त्याने अवघ्या गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च केल्या आणि टीम छोट्या 11 आंबेडकर नगर संघाला कमबॅक करून दिलं होतं. तो मात्र खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला मात्र पाहिलं तर मिड ऑनकडे चेंडूला ढकललं गेलं. क्षेत्ररक्षक आहे चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 34 धावा धावफळकावरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ झाला. षटक कंप्लीट होत असताना धावसंख्येचा फळक जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. विजयाकरिता 6 चेंडू आणि 14 धावा. मॅच ऑन आहे. मॅच संपलेली नाही आहे. नक्कीच या स्पर्धेचे करता धरता आणि या गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय गणेश दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुगाड चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच पंच आपण ही सूचना लक्षात घ्या. अगदी 3 षटक कंप्लीट करण्याकरिता टीमनं सुपेगाव संघाने 17 मिनिट घेतलेत. त्यामुळे त्यांचा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये एक आणायचा आहे. प्रत्येकांसाठी रूल्स सारखे असतील. चला टीम सुपेगाव संघ अंतिम आहे. हा निर्णय शेवटचा आहे कारण टीम आंबेडकर नगर संघाला देखील ती सूचना आम्ही दिलेली आहे. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक पाहिला तर एकंदरीत 34 धावा. 6 चेंडूमध्ये धावा काढायच्या आहेत 14. नवीन गोलंदाज इथून मात्र ऋषिकेशला आपण पाहू शकाल. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. संदेश स्ट्रायकर एंडवरती.
6 चेंडू आणि धावांची गरज आहे 14. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय आंबेडकर नगर बडाम सुपेगाव. चला मॅच सुरू करा. षटकातला पहिला बॉल गोलंदाज ऋषिकेशचा राईट मोर द विकेटने. पहिला चेंडू फुल टॉस गॅप सिलेक्शन खूप चांगलं. चेंडू एक टप्प्याखेरीज निघून जाईल. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी दमदार चौकार. बॉल घेऊन यावेळेला मात्र काय घडलंय काय बिघडलंय. इथून मात्र खराब कामगिरी. नोचा इशारा. 4+1 सोने पे सुहागा 5 धावा. आग्र्यांची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. आग्र्यांची मी देखणी सखू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. ते कंपनी राभली ग काय ग चोरी वाली मी सांगा तुम्हाला. होऊ शकाल 5 धावा आलायत. येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल म्हणजे अर्थात 5 चेंडू आणि 5 धावा. खराब कामगिरी ऋषिकेशकडून पाहायला मिळाली. तिथून 6 चेंडू 14 धावांची गरज होती. कर्णधाराने विश्वास याच्यावरती दाखवला गेला परंतु विश्वास सार्थक ठरताना दिसत नाहीये. पुढचा बॉल फ्री हिटची संधी आहे. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न मात्र 1 धाव जरूर मिळेल विजयाकरिता. इथून 4 चेंडू 4 धावांची गरज. नेक्स्ट मैच PN स्पोर्ट्स पालकने बनाम आई गावदेवी तिसाई खाली. PN स्पोर्ट्स पालकने ऑन द टॉस एंड डिसाइड टू बॉल फर्स्ट. आज मात्र अनेक मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. खूप चांगलं ऑर्गनायझेशन पाहायला मिळालं. जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड आयोजित दुगाड चषक 2024 मध्ये इथे देखील खूप वाईट चेंडू मात्र हाताळला गेला. आउट ऑफ द ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. खराब कामगिरीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज. आदरणीय हरेजी मांजरेकर साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय शत्रुघ्नजी पाटील साहेब देखील उपस्थित होत आहेत. फायनल डे आहे आणि ग्रामस्थ या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला फटका फसलाय. पकडो कॅच जितो मॅच. कॅच पकडली आहे. फलंदाज नितीनने चुकी केली की काय एक प्रश्नचिन्ह आहे. या मुवमेंटमध्ये या फटक्याची गरज होती का हा येणारा काळ सांगून जाईल. कमॉन डीजे. भरलाय ताट वटीचा माझे यावेळेला चेंडू डॉट आलाय. पहा 4 चेंडू 3 धावांची गरज होती. आता मात्र समीकरण उरलंय. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच. हृदयाला स्पर्श करून जाणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. टीम सुपेगाव सांगतोय की आमच्यामध्ये रक्तामध्ये संघर्षाची ताकद आहे आणि आम्ही ही ताकद दाखवणार. पहा नितीनने केलेली चुकी इथे मात्र महागात ठरताना पाहायला मिळते. धावा डिफेन्स करणं गरजेचं होतं. आता मात्र तिथून थोडासा खडतर प्रवास. 2 चेंडू 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. ऋषिकेश सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर सूरज. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले टीप मध्ये. फलंदाज बाद होतील. सूरज.
क्लासिकल आहे. इथून मात्र पाहायचं काय घडलंय. टीम आंबेडकर नगर संघ इथून मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. डीजे त्याला पाणी द्या, त्या क्षेत्ररक्षकाला पाणी द्या. हार्ड लक सुपेगाव, आपला देखील खूप चांगला खेळ राहिला. आपलं देखील अभिनंदन. प्लेयर ऑफ द मॅच आपण जाऊयात. ज्यानं दमदार खेळ केली, नो डाऊट, ज्यानं 2 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. फलंदाजी करत असताना आंबेडकर नगर संघ, आपण जर पंचांशी वाद केला तर आयोजक इथे तटस्थ भूमिका साकारतील. आयोजकांची सूचना आहे. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर संदेश, आपण व्यासपीठावरती या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. PN स्पोर्ट्स पालकने. प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर संदेश.